ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांचं आज पुण्यामध्ये निधन झालं आहे आणि 83व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माधव गाडगीळ हे ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ म्हणून भारतामध्ये सुप्रसिद्ध होते, तर जागतिक स्तरावरतीही त्यांच्या कार्याची नोंद आंतरराष्ट्रीय पातळीवरती युनायटेड नेशन सारख्या संस्थांनी, युनायटेड नेशन इन्व्हायरमेंट प्रोग्राम सारख्या संस्थांनी घेतली होती. माधव गाडगीळ भारतीय पर्यावरणशास्त्राचे जनक होते. 1942 मध्ये पुण्यामध्ये जन्म झाला होता आणि त्यांनी पश्चिम घाट तज्ञ समिती 2011 मध्ये जी गाडगीळ रिपोर्ट आहे तो सुपरिचित आहे सर्वांना. त्यामध्ये पश्चिम घाटाच्या संदर्भामध्ये कसा पर्यावरणीय जैवविविधतेला संवेदनशील क्षेत्र घोषित करावे म्हणूनचा अहवाल दिला होता. 1983 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर येथे सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्स ची स्थापना केली. 2002 चा जैवविविधता कायदा याचा मसुदा तयार करणं आणि हा कायदा पारित करणं हे त्यांच्या दृष्टीने त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी कामगिरी होती. या कायद्याने भारतातील सर्व जैवविविधता संरक्षित झाली आहे. त्यांना पद्मश्री 1981 साली आणि पद्मविभूषण 2006 साली आणि चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2024 साली संयुक्त राष्ट्र संघटनेचा सर्वोच्च पर्यावरणाचा सन्मान देण्यात आला होता. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांची अनेक पुस्तके सुप्रसिद्ध आहेत, पण त्यातले दिस फिनिश लँड आणि त्यांचं आत्मचरित्र अ वॉक अप टू द हिल, लिव्हिंग विथ पीपल अँड नेचर यांचा समावेश होतो. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पत्नीचं गेल्याच वर्षी 2025 मध्ये निधन झालं होतं. अशा ह्या ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांना विनम्र अभिवादन. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती.